नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. आता विधानसभेच्या दिशेने वाटचालीस केली सुरुवात. सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट श्री वैभवदादा पाटील यांनी दिनांक 7/6/24 रोजी विधानसभेच्या दिशेने जाण्यासाठी पेरणीस केली सुरुवात. कार्यकर्त्यापासून ते मतदारापर्यंत पत्रकार परिसंवादच्या माध्यमातून विधानसभेच्या तयारीला लागा असा सरळ इशारा खानापूर, आटपाडी, विसापूर मतदारसंघातील नागरिकांना या बैठकीतून वैभव पाटलांनी दिला. इशारा. इंडिया न्यूज 28 सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड. महत्व वाढवण्याच्या निमित्तानं मीडिया तेवढाच आपल्याला महत्वपूर्ण असतो. तर तुमची देखील मदत आम्हाला त्यावेळी लागेल. तर त्यावेळी पक्ष मग आम्ही कुठले काय असं न विचार करता म्हणजे विचारधारा तुम्ही एक त्रयस्थ म्हणून एखाद्या चांगल्या विषयाला न्याय देण्याच्या निमित्तानं तुम्ही आमच्या बरोबर राहिले पाहिजे अशी सुद्धा भूमिका या निमित्तानं मी इथं मांडतो. अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला भविष्यकाळात बोलायच्या आहेत, करायच्या आहेत आणि पुढे जायचं आहे. फक्त याची एक सुरुवात म्हणून आणि हे झालेल्याच्या वरती का झालं पेक्षा ह्याच्यातून शिकून आपण पुढे कसं जायचं आहे ह्या दृष्टिकोनातून आपण आता सकारात्मकतेने काम करतोय. संघटनाच्या बळकटी संदर्भात असेल, काय कार्यकर्ते या निमित्तानं वेगळ्या विचारधारेमध्ये त्यांच्या सोयीनं काय काम करायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना पुन्हा मूळ पदावरती आणणं, त्यांना आपल्या बरोबर घेणं, त्यांच्या मनामध्ये काय असेल. मगाशी मी सुरुवातीला मी काय सांगितलं गोष्टी की काय जातीपातीचं राजकारण झालं, काय धर्माचं राजकारण झालं, काय नाही का काहींच्या उद्योग व्यवसायात अडचण निर्माण झाल्या त्यामुळे काय समाजाने तसे निर्णय घेतले नाही बाबा आम्हाला ह्या इथून त्रास झालेला आहे, आम्हाला त्या प्रश्नाला उकल मिळाला नाही, आम्हाला तो प्रश्न आमचा संपला नाही म्हणून काय भूमिका घेतली. ह्याचा अर्थ काय ते लोक आपल्याला सोडून जातात असं नाही, परंतु आमची पण अशी भूमिका आहे की जे असे प्रश्न खरं तर अगोदरच आम्ही सगळ्यांनी विचार करून महायुतीमध्ये आम्ही काम करणार सगळ्याच घटक पक्षांनी एकत्रित येऊन असे काही जे प्रश्न होते जे आमच्या कानावरती येत होते किंवा आम्हाला समजत होते, काही गोष्टी आमच्याला दिसत होत्या तर त्या सोडवायचा प्रयत्न केला असता तर आजचा निकाल वेगळा लागला असता. तर त्या दृष्टिकोनात आता तरी आपल्याला जर समजले असतील तर ते प्रत्येकानं आपापल्या परीनं ते सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे अशी सुद्धा भूमिका आम्ही घेतोय. उद्या भविष्याच्या राजकारणामध्ये एक विचारधारा म्हणून, एक पक्षाचं धोरण म्हणून हा मतदारसंघ मागं पण मी सांगितलं हा मतदारसंघ ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसचं इथं उमेदवारी आम्हाला मिळावी आणि अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करून इथं चांगलं काम आपल्याला भविष्यकाळात करता यावं लोकप्रतिनिधी म्हणून ही भूमिका आमची आज सुद्धा आहे आणि ती भूमिका घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आम्ही काम करतोय. एवढंच सांगण्यासाठी खरं तर आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं.